गाडी घुंगराची घेऊन ग बंधू माझा येईल ग, राखीच्या सणाला माहेरी मला नेईल ग, या पारंपरिक आणि सुरेल लोकगीतांचे सूर सध्या भंडाऱ्याच्या शेत शिवारात गुंजू लागलेत। जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय आणि त्यामुळे जिल्ह्यात भात पीक लागवडीला वेग आलाय। थकवा जाणू नये म्हणून महिला मजूर लोकगीत गात भात लावणीच्या कामात मग्न झालेत। मात्र दुसरीकडे वाढलेला खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत आहे। निसर्गाची साथ आणि शासनाची मदत मिळावी हीच अपेक्षा आता या संकटात सापडलेल्या बळीराजाला आहे। गाडी घुंगराची घेऊन माझा येईल ग, गाडी घुंगराची घेऊन माझा येईल ग। आता अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असलेल्या सिंचनाच्या भरोश्यावर भात पिकाची लागवड सुरू केलेली आहे। आपण बघू शकतो, आपण या कवडशी शेतशिवारामध्ये आलेलो आहोत। या महिला मजूर आहेत, शेतीमध्ये भात पिकाची लागवड करताय। अगदी सुरेल आवाजामध्ये त्यांचं प्रेरणादायी गीत त्या गात आहेत आणि या गीताच्या माध्यमातून त्यांना कुठेही शारीरिक ग्लानी येऊ नये, त्यांना थकवा जाणवू नये, त्याच्यामुळे हे गाणं म्हणत आहे। याच शेतीमध्ये एकीकडे पाऊस भंडारा जिल्ह्यात मुसळधार पडला नाही, मात्र एक बघू शकतो या शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील सिंचनाच्याच भरोश्यावर आपली भात पिकाची शेती लागवडीत करण्याचा मानस इथं बघायला मिळतो। पावसाला हजेरी लावली आहे, परंतु या कमी पावसामुळे बी आपण आता रोवणीला सुरुवात झालेली आहे। जे आमच्याकडे साधन आहे, जे पाण्याचे सूत्र आहे, त्याच्या साहाय्याने आम्ही शेतीची लागवड केलेली आहे। आणि तुम्ही पाहिले आहे की आता रोवणे सुरू झालेले आहेत, परंतु तुम्ही पाहिले आहे का जो एक महिना जो उशीर झाला आहे या रोवणीला, हाच प्रकार दुसरी जेव्हा आपण याची रब्बीची जेव्हा आपण करू ते भी सुद्धा एक महिना लेट चालत जाईल। म्हणजे हा निरंतर एक एक महिना जो पिकाचा आहे हा लेट होत चालणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।